म्हैसगाव येथील शिना नदीला महापूर आलेला आहे. सदरील पुरामध्ये राऊत वस्तीवरील 20 ते 25 लोक अडकलेले आहेत. सध्या एनडीआरएफ टीम आहे. तहसील कार्यालयाकडून आलेली अक्कलकोट तहसील कार्यालयाकडून आलेली जी बचाव कार्याची टीम आहे ती टीम आलेली आहे, परंतु त्यांची बोट तिथं त्या पाण्यामध्ये उतरवू शकत नाहीत असं त्यांचं मन असल्यामुळं जे अडकलेले नागरिक आहेत ते मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत. तर आता या ठिकाणी गावातील जे काही शेतकरी आहेत नदीच्या बाजूचे ते सर्व जमलेले आहेत आणि नुकसान काय झालेलं आहे ते पाठीमागं आपण पाहतायच. तर आता मी इथल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. काय काय झालं तुमचं, काय म्हणणं आहे नेमकं? सगळं हिरी कांदा सगळं पाण्यात वाहत गेले सगळं पाक. ऊस ऊस तर काय राहिलंच नाही, कुठे दिसत सगळं सफाई झालेला आहे. जनावर सगळी वडल मेली ती काय मध्ये साखळी फुटलेली साखळीमुळे सगळं वाटोळ झालेलं आहे. इथं कांदा ऊस सगळी पाण्यात आहे ती. नदीचं पात्र पलीकडे ही मध्ये पावटा आहे 3 किलोमीटर इथनं पलीकडे आहे. जुनी नदी आहे जुनी. ही सगळे कोळेगाव चांदणी खसापुरी यांचं सगळं पाणी इथं आमच्या तिथं आलेलं आहे पोट. ह्याच्यापेक्षा पूर्ण नुकसान झालेलं आहे आमचं. पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे, नागरिक अडकलेले आहेत. आपली प्रतिक्रिया काय? आपली प्रतिक्रिया 100 वर्षातून असा पाऊस कधी झालेला नव्हता. अतिवृष्टी झालेली आहे आणि जवळजवळ 100 वर्षापासून इतकं पाणी कधी झालेलं नव्हतं. कारण 2 किलोमीटर पाण्याचा झालेला आहे, पसार झालेला आहे. उजनी, सिरसाव, कोळेगाव आणि खसापुरी ही धरणं फुटलेली असल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं सगळं पाणी झालेलं आहे. का जनावर चिरड करड माणसं 70 माणसं जवळजवळ म्हैसगावातले अडकलेले आहेत. तरी टीम आता इथं आलेली आहे काढण्यासाठी, परंतु काय अडचणीमुळं त्यांना काढू शकले नाहीत, माघारी चाललेले आहेत. त्यांचा जीव धोक्यात आहे. इतकं पाणी सोडण्याचं आज माणसाच्या जीविताला धोका. ऊस, कांदा, मिरची सर्व शेतकऱ्यांचं अतिनात नुकसान झालेलं आहे. रानं वाहून गेली, मोटरा गेल्या, पैप गेली, अतिवृष्टी जनावर मेली आणि माणसाचा जीव धोक्यात आहे. तरी शासनाने याचा ताबडतोब विचार करावा. कारण का माणसाच्या जीवापेक्षा पाणी ही मोठं नाही. पाण्यासाठी माणसाला जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करावं अशी म्हैसगावकरांची सर्व ग्रामस्थांची नम्र विनंती आहे. कारण का गावोगाव माणसं अडकलेली आहेत. तरी अति तातडीने त्यांचा ताबडतोब विचार करावा. हेलिकॉप्टर सोडून माणसं जागेवर काढावी. कारण का जीव धोक्यात आहे. नाही तर मग माणसाचा जीव धोक्यात असल्यामुळं पाण्याच्या पुढे कोणाचाही चालत नाही. कारण अग्नी, वारा आणि पाणी ह्याच्या पुढे कोणाचाही चालत नाही. अतिवृष्टी झालेली आहे आणि ताबडतोब यांचा शासनाने विचार करावा एवढी नम्र विनंती आहे. आता येथील शेतकरी आहेत त्यांचं शेत पलीकडेच आहे पाण्यामध्ये, तर त्यांचं काही नुकसान झालेलं आहे ते विचारून घेऊ आपण. आमचं नुकसान पलीकडे 5-6 जनावर होते, 4 जर्सी गाई आणि 3 म्हशी आहेत. पाणी भरपूर आल्यामुळे जीवन विस्कळीत झालेलं आहे. आम्ही पाण्याच्या पलीकडे आम्ही आहे अलीकडे, पाण्यात जनावर आहेत आणि वाहून गेलेत का नाही ते माहित पण नाही. जनावर वाहून गेले का नाही याची माहिती नाही. कारण त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकत नाही. त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती कोण नाही की तुम्हाला सांगण्यासाठी? नाही कुणी नाही. परस्पर पाणी आहे वस्तीवर. नदीपासून 2-3 किलोमीटर असून पाणी आलेलं आहे. 3 किलोमीटर लांब आहे नदीपासून 3 किलोमीटर. तर नदीच्या पात्रामध्ये नागरिक अडकलेले आहेत. आपली प्रतिक्रिया काय? 20-25 नागरिक नदीच्या पलीकडे अडकलेले असून या रेस्क्यू न निघाना दी तर हेलिकॉप्टरची सुविधा करावी ही विनंती. जे रेस्क्यू टीम या पाण्यामध्ये त्यांची बोट चालू शकत नाही, उतरू शकत नाही, त्याच्यामुळे ते परत जाण्याच्या विचारात आहेत. तरी नागरिकांकडून हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मी म्हैसगाव येथील रहिवासी विलास नरहरे उबाळे. या नदीला जे पाण्याचा महापूर आलाय याबद्दल आमचं जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय ती शासनाने पहिल्यांदा पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. आणि आमची एक मागणी आहे, उस्मानाबादचे जे तालुक्यात जे कोळेगाव धरण आहे त्याच्यामुळं आम्हाला हा पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. आम्ही ज्या वेळेस आम्ही उन्हाळ्यात पाण्याची मागणी करतो त्यावेळेस आम्हाला तुम्ही पाणी सोडत नाही आणि इतर वेळी आमचं नुकसान करण्यासाठी पाणी सोडता का तुम्ही? तरी आमची नुकसान भरपाई झालेली ही तुम्ही आम्हाला द्यावी अशी आमची माढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर तुम्ही
आम्हाला उन्हाळ्यात जी आमची मागणी असते पाण्याची त्यावेळेस आम्हाला आमच्या हक्काचं पाणी असून देत नाही. आणि आता आम्हाला नको असताना तुम्ही आमचं वाटोळ करण्यासाठी पाणी सोडता का? तुमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत काही ज्या असतील त्यातून तुम्ही तुमच्याकडे पाणी डिवाइड करा ना. आता आमच्याकडे कशाला पाठवताय? अशी आमची शासनाला एवढीच विनंती आहे. आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जे नेते आम्हाला पाणी सोडायला विरोध करतात ना तर त्यांनी त्यांच्या इकडे घेऊन जावं अशी आमची विनंती आहे. आणि आमचे जे शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते आमचे शेतकऱ्याला पंचनामे करून सरसकट लोकांना भरपाई मिळावी ही शासनाला विनंती. एवढे बोलून मी माझी विनंती संपवतो. येथील नागरिकांचे म्हणणे असे आहे की कोळेगाव धरणातून जे पाणी आलेलं आहे किती 71,000 क्युसेक्स आहे ना, 71,000 क्युसेक्सचं पाणी भूम आणि पारणा तालुक्यातून आणि कोळेगाव धरणातून येणारा जो विसर्ग आहे त्याच्यामुळे ही वाईट अवस्था परिस्थिती झालेली आहे म्हैसगावची. तर शासनाने जसं आता पावसाळ्यामध्ये तुम्ही पाणी सोडलंय तसं उन्हाळ्यामध्ये पण ज्यावेळेस पाण्याची गरज असते त्यावेळेस 1-2 आवर्तने म्हैसगाव किंवा शिना नदी पात्रामध्ये सोडावीत अशी येथील नागरिकांची मागणी दिसून येते. मी शिवाजी विठोबा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष. मे महिन्यापासून या भागात सतत पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांची जी ऊसाची पिकं आहे ती मोठी झालेली, त्यात पाणी असल्यामुळे त्याचं सुद्धा उत्पन्न काही येण्याची शक्यता ज्यादा नाही. आता तर महापूर आलेला नदीला, त्यामुळे सर्व पिकं पाण्याखाली आहेत. त्यामुळे सरकारनं पंचनामा न करता गावोगाव जे खातेदार आहेत प्रत्येकाला 50,000ची मदत काही कागद न घेता द्यावी. दुसरा विषय, जे शेतकऱ्याची मुलं शाळेला आहे ती कॉलेजला आहे त्यांची फी माफ करावी. आणि दुसरा विषय, कर्जमाफी सुद्धा केल्याशिवाय गत्यंतर नाही. आता शेतकऱ्याजवळ काही सुद्धा राहिलेलं नाही. सरकारनं शेतकऱ्याचा आईबाप समजून सर्व मदत कडेपर्यंत करावी असं मी ह्या सरकारला आव्हान करतो. नाहीतर अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. म्हैसगाव शिना नदीला पूर परिस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया. काल म्हैसगावमध्ये आणि या शिनाकाठच्या सगळ्याच गावामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचं पाणी येऊन पुराचा 100 वर्षात जी वयस्कर माणसं आहेत ती सांगतात की अशा प्रकारचं पाणी कधीच आलं नव्हतं. फार मोठं नुकसान झालंय. आमची जनावरं मेलेत, शेतीचं पूर्ण नुकसान झालंय. ऊस पडलं नाही तर मुळासहित उपटून पडल्यात. पंचनामा कुठं करायचं तुम्ही थोडं इकडे बघा की आम्हाला कुठं तुम्ही पंचनामा करायचा. तलाठी महिनाभर सुद्धा जाऊ शकणार नाही. 2-2, 3-3 किलोमीटर अशाच प्रकारचं पाणी आहे. तर ह्याच्यात कुठेही पंचनामा करता येणार नाही. सरकारने सरसगट आम्हाला जे काही सरकारचं धोरण ठरेल, 2 हेक्टरचं ठरेल, काय मानसी ठरेल, ते सरसगट आम्हाला मिळावं. ओला दुष्काळ जाहीर व्हावा. ओला दुष्काळ जाहीर करण्याशिवाय आम्हाला आता दुसरा शासनाला पर्याय नाही. इथं कुठल्याही परिस्थितीत आम्हाला कुठलीही मदत मिळायला तयार नाही. रात्री मी पालकमंत्र्याला भेटायला माड्याला गेलो, माड्यावरून उंदरगावला गेलो, उंदरगावून मोहोळला गेलो, पालकमंत्र्यांना भेटलो, तहसीलदार प्रांत सगळ्यांना भेटलो, BDO. पण अजून कसल्याही प्रकारची म्हैसगावातनं आमची माणसं निघालेली नाहीत, लव्यातनं आमची माणसं निघालेली नाहीत. फार अडचण आहे. सारखं आम्हाला बोट येते, खाजगी कुठली तरी देते, त्याला काय माणसं त्यात आज जात नाहीत. ती जास्त पाणी वाहतंय म्हणतात, भीतेत. हेलिकॉप्टरनं पलीकडे उस्मानाबादची माणसं काढली आणि आमच्याकडे काय कुठं पोचत नाहीत. आज पोचलं असं म्हणतायत पण अजून कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला पोचायला तयार नाही. आमची पलीकडे माणसं उपाशी आहेत. रात्रभर ती माणसं पावसात आहेत, लहान लहान मुलं आहेत. तर त्यांना आम्हाला लवकरात लवकर सरकारनं बाहेर काढावं. लवकरात लवकर ह्या प्रशासनानं आम्हाला ती मदत करावी आणि आम्हाला जास्तीत जास्त स्वरूपात शेतकऱ्याला मदत मिळावी. आम्हाला कोळेगावचं पाणी, सगळ्याच लोकांची अशी मागणी आहे की कोळेगावचा जो नियम करून ठेवलाय त्यात बदल करून आम्हाला कोळेगावची एक तरी पाळी उन्हाळ्यात मिळावी. आज कोळेगावमुळे आमची ही परिस्थिती झाली. आमचं शेतीचे घरं पडल्यात, जनावरं मेल्यात, शेतीचं फार मोठं नुकसान झालंय. तर आम्हाला त्याची उन्हाळ्यात एक पाळी मिळावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आम्हाला लवकरात लवकर मदत मिळून आमची लोक बाहेर निघावी ही आमची गावकऱ्यांची मागणी आहे. आम्हाला ती ताबडतोब मिळावी. आपणची प्रतिक्रिया मिळाली. आता आबासाहेब खरे. गेल्या 8-10 दिवसापासून जो मराठवाड्याचा अलीकडला भाग, धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, अहिल्याबाई होळकर नगर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळं या शिना नदीनं उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. याच्यामध्ये अनेक शेतकऱ्याचे
शेतं वाहून गेले, पिकं तर गेलीच गेली, पण शेतासकट पिकं वाहून गेलेली आहेत आणि अतिशय मोठं नुकसान गेल्या 100-200 वर्षात. बरेच लोक, आम्ही वयोवृद्ध लोकांना विचारलं तर असं म्हणणं आहे की 100-200 वर्षा पर्यंत असं पूर्वीपासून कधी पाणी एवढं आलं नव्हतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. हे तर आपण सरवार आहे, सरवारात आपण बघतोय. मेन पात्र तर ह्याच्या पलीकडे आहे आणि अनेक ठिकाणी शेतकरी अडकलेले आहेत. त्यांना 2 दिवस झालं कालपासून कार्य चालू आहे, परंतु म्हैसगाव मध्ये अजून पण काही लोक अडकलेले आहेत, काही जनावर आहेत, लोक आहेत. आता लष्कर वस्ती, अख्खी वस्ती पाण्याखाली गेली आहे. त्यानंतर गणेशवाडी म्हणून वस्ती आहे, त्या वस्तीला पाणी लागलं. कधीच पाणी लागलं नव्हतं आणि अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती. इतकी वाईट परिस्थिती या शिना कोळेगाव धरणाच्या ह्याच्यामुळे झालेली आहे. आणि आम्हाला गेल्या 2 वर्षापासून किंवा तिथं शिना कोळेगावला पाणी असताना उन्हाळ्यात आम्हाला पाणी सोडलं जात नाही आणि त्यावेळेस आमची पिकं वाचली, म्हणजे पाणी सोडलं तर एक आवर्तन जरी झालं तरी आमची पिकं उन्हाळ्यात वाचतेली. ती पाणी न सोडता आता एवढं पाणी उग्र स्वरूपाचं सोडून शेतीचं एवढं मोठं शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे. यात कांदा पीक आहेत, ऊस पीक आहे, अनेकाची उडद होती जाग्यावर, मुगाची पिकं होती. आता शेतकरी, अशी परिस्थिती झाली शेतकऱ्याची की त्यांच्याकडे शिल्लक काहीच राहिलं नाही आणि आता एवढं झालंय की 2 महिने तर याच्यात जाता येणार नाही आणि ऊसाची परिस्थिती अशी आहे की सगळंच कारखाना लगे एवढ्या ह्याच्यात नेणार नाहीत. तर आमचा एक विषय आहे की शेना पट्ट्यातून पूर्ण विषय आहे की कोळेगावचं एक आवर्तन सोडलं पाहिजे. झालेल्या नुकसानीचं सरसकट पंचनामे केलं पाहिजे. सरसकट नुकसान भरपाई आम्हाला दिली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जे काय आता शासन अलर्ट, अजून जास्तीचा अलर्ट राहून त्यांनी जी काय आता लागल ती मदत आम्हाला तातडीची मदत पुरवली पाहिजे. एवढी आमची सर्व ग्रामस्थांची इथून म्हणजे शिना पट्ट्याची मागणी आहे. आणि प्रमुख मागणी आहे आमची की शिना कोळेगावमुळे जे आमचं आता नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी आम्हाला उन्हाळ्याचं आवर्तन दिलंच पाहिजे. हे जे आम्हाला ई पीक पाण्याची अट आहे, ती ई पीक पाण्याची अट रद्द व्हावी. ती ई पीक पाण्याची अट न धरता आमचं हे सगळं पंचनामा व्हावं, का तर कुणाचंही ई पीक पाण्याची नोंद होईनाय. 10% लोकांची आता झालेली नाही. आणि जी गावठाणातली घरं आहेत, गावठाणं असतील, गायरान असतील, त्या गायरानाला कुणाचाही उतारा निघत नाही. तर आता आपल्याला उतारा मागितलं जाते, त्या घर पडलेलं किंवा घर भिजलेलं, पाणी गेलेलं, त्यांना उतारा मागितलं जातं. तशा प्रकारचं कुठल्याही घर मालकाच्या नावावर उतारा नाही. त्याची अट रद्द व्हावी, त्या घर मालकाला काहीतरी मदत मिळावी. शासनाकडून आता जे इन्शुरन्स कंपनी आहे, विमा कंपनीकडून ज्यावेळेस शेतकरी विमा भरतो त्यावेळेस सदरील पिकाची 7/12 वरती पीक पाण्याची नोंद असणं आवश्यक असतं आणि याच्या पाठीमागच्या वर्षापर्यंत ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस क्लेम करण्याची व्यवस्था होते. परंतु चालू वर्षीपासून पीक पाणी नोंद नसेल तर विम्याचा लाभ मिळणार नाही, अशी कंपनीची आणि शासनाची अट असल्यामुळं आता बऱ्याच लोकांचं पाण्यामुळे शेतामध्ये जाता येत नाही, त्यामुळे पीक पाणी पूर्ण झालेलं नाही. तर अशा शेतकऱ्यांवर अन्यायच होणार आहे. त्यामुळं जी शेतकऱ्यांची मागणी आहे की पीक पाण्याची अट रद्द करावी, तर ती मागणी त्यांची रास्त वाटते. म्हैसगाव क्षेत्रामध्ये पावसाने अति नुकसान झालेलं आहे, तरी शासनाने याची दखल घ्यावी. कारण कुणाचं क्षेत्र राहिलं नाही, सगळं पाण्याखाली गेलेलं आहे. वस्ती असतील, जनावर असतील, अनेक त्या ठिकाणी नुकसान आज शेतकऱ्यांचं झालंय. तरी सरसकट नुकसान भरपाई शासनाने द्यावी, हीच शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे. बोला. माघारी येऊस तर हा तुमचं वस्तीवर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, काय नुकसान काय झालं तुमचं? सगळी वस्ती बुडून गेलेली आहे, ट्रॅक्टर बुडून गेलेला आहे, तिथं काय जाता येत नाही. सगळं घरातलं सामान पिमान सगळं बुडून गेलेलं आहे. वस्तीच्या वर 1 पुरुष पाणी आहे, याची शासनाने दखल घ्यावी. हे शेतकरी आहेत बापू इशेकर, तर त्यांचे ट्रॅक्टर आणि जी काही शेळ्या आणि म्हैस आहे ना, म्हैस, तर ते पाण्यामध्ये आहे. आता त्यांची परिस्थिती काय आहे, त्या म्हशीची वाहून गेली की काय झालं कोणाला काही माहित नाही, कारण त्या ठिकाणी पोहोचता येत नाही. म्हैसगाव ग्रामस्थांच्या वतीने आज पाण्याची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे आणि कोळेगाव धरणातनं वरचेवरे पाणी सोडण्याची भरपूर आता त्यांनी 1.5 का 2 लाखाने पाणी सोडण्यात आलेले आहे. आता सध्याला परिस्थिती पाहता
आमच्या म्हैसगावातील नागरिक 20 ते 25 जण आता नदीच्या कडेला अडकून पडलेले आहेत. आणि आहे 2 दिवस झालं म्हैसगाव मध्ये भरपूर पाऊस आहे. कोळेगाव धरणातून भरपूर अशा प्रमाणाचा विसर्ग आल्यामुळं म्हैसगाव मधील सीना नदीला भरपूर महापूर आलेला आहे. तर हे पाठीमागं आमच्या म्हैसगाव मधील राऊत वस्ती येथील 20 लोक, साधारण 17 ते 18 20 लोक अडकलेले आहेत. रात्री बिना अना पाण्याचं तिथंच थांबलेले आहेत. म्हैसगाव मध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि म्हैसगाव मध्ये ते बोट आलेले आहे, पण ते बोटवाले अशी एनडीआरएफ म्हणतात की ती आमची बोट यातून जात नाही. हा महसूलवाल्या कोणा बोट आलेले आहे, पण ती म्हणते एवढ्या पाण्यात आमची जात नाही. पण तिथली माणसं काढण्यासाठी सरकारने काहीतरी दुसरा उपाय करावा एवढी आमची सरकारला विनंती आहे. आणि दुसरी अशी सरकारला मंत्री महोदयाला एवढी विनंती आहे की आमची म्हैसगाव मधील राऊत वस्तीवरली माणसं तिथं अडकलेले आहेत, बोट जाणं नाही, पाणी भरपूर आहे. तरी आमची एवढी विनंती आहे की हेलिकॉप्टरची सोय करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही विनंती सरकारला करतो. शिराळ रस्ते भरपूर पाणी आहे. तर आमचे बंधू शिवाजी खारे यांच्या 3 म्हशी, 1 जर्सी गाय आणि 20 शेळ्या अडकले आहेत. तरी 20 माणसं अडकून पडलेली आहेत. 20 शेळ्या जनावर आहेत, 3 म्हशी 3 जर्सी गाय. तुम्हाला बोलायचं वर जाऊन घ्या, टेम्पोवर चढून घ्या. म्हैसगाव सीना नदीला महापूर आल्यानंतर पलीकडं 20 ते 25 लोक अडकलेले आहेत. तर त्या कुटुंबापैकी काही जण इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या आसपासच्या बाजूची जी घरं आहेत त्या महिला पाऊस आल्यानंतर किंवा पाणी वाढत असताना त्यांचं कुटुंब सुरक्षित स्थळी आलं. परंतु त्यांची जी काही जनावरं वगैरे होते, म्हशी असतील, गायी असतील, कोंबड्या किंवा आणखी काही असेल ट्रॅक्टर वगैरे, तर ते त्यांचं पूरस्थितीमध्ये अडकलेलं आहे. तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया महिलांच्या. आमची जनावर ही तिकडे आहे, ती म्हशी हे सगळं सोडून आम्ही तिकडे आलो. इकडे पळून आमचा जीव वाचवला. म्हशी किती आहेत? म्हशी 2-3 आहेत, त्या गायी 6 आहेत. 6 गायी आणि 2-3 म्हशी. माणसं 4-5 थांबले ते आमची. आमची माणसं आहे ती तिकडे अडकले, ती तेवढी काढा, काय बी पाठवून द्या. चालत नाही म्हणते की बोट त्यांची हिथलं चला नाही जणू. हेलिकॉप्टर मागवायचं का? हेलिकॉप्टरचा मागवा, या इकडं. माणसं न्यायला लय घाबरले ती माणसं. आणि पाणी नाही, द्या पाठवून तेवढी. समधी रडते ती माणसं, लेकरं ही आरडते ती, ओरडते ती. जनावर बी मेले ती, काय माणसं हिवायला लागली ती, मरायला लागली. 2-3 दिवस झालं माणसाला आणि पाणी नाही. पलीकडेच आहे ना. आमच्या गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या तिकडे पलीकडे अडकलेल्या आहेत. आम्ही इकडे जीव वाचवण्यासाठी आलो. आम्हाला हेलिकॉप्टरची सेवा पाहिजे. तर पाणी आल्यामुळे जीव वाचवण्यासाठी येथील नागरिक जे आहेत ते जीव वाचवण्यासाठी बाहेर आलेले आहेत. परंतु त्यांची जी काही जनावर आहेत ते सर्व पाण्यामध्ये अडकलेले आहेत. आपण प्रतिक्रिया घेऊयात आणखी. तुमचं काय, तुमचं कुठं शेत पलीकडेच आहे का? आमच्या तिकडेच आहे. काय नुकसान वगैरे काय? आमचे आहेत की शाळा, ते यांच्या शाळा आहेत काही जणांच्या. तुमचं? आमची तर म्हैसगाव मध्ये का नाही, शिराळ रस्त्याकड संपर्क तुटलेला आहे पुराने. आणि दीड वर्षानंतर इकडे पूर आलेला आहे. आणि इकडं काय येता येत नाही कुणाला. तिकडे 25 माणसं 25-30 अडकले, जनावर तर भरपूर अडकली ती. मग तुम्ही हेलिकॉप्टर तरी पाठवून द्या, बोट चालत नाही तर कसं करायचं आता. तेवढी 25 माणसं आमची वाहून जाते, वरचीवर पाणीच वाढतंय भरपूर. काय करायचं आम्ही आता? लवकरात तात्काळ दक्षता घ्या. शासनाला म्हैसगावातील महिलांची विनंती आहे की जर तुमची बोट चालत नसेल तर हेलिकॉप्टरने रेस्क्यू करा आणि जे काय 20 ते 22 लोक अडकलेत त्यांचे प्राण वाचवावे अशी महिलांची विनंती आहे. हे मोठमोठे झाड, ऊस,
किंवा बाकीचं सर्व माती सहित ते वाहत आहे बघा. समोर सोलर पॅनल आहे. सोलर पॅनलच्या खाली पाणी लागलेलं आहे आणि थोड्याच वेळेमध्ये तो पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.